आपण ज्याबद्दल बोलत आहोत तो हा काही चित्रपट प्रीमियर नाही, हा एक राजकीय प्रीमियर आहे। आपण तमिळनाडू बेत्री कळघम अर्थात अभिनेता विजयने सुरू केलेल्या पक्षाच्या एका जाहीर सभेमध्ये आहोत आणि तुम्हाला इथल्या लोकांचा उत्साह दिसू शकतो। ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे तमिळनाडूचे लोक राजकारणात एक नवीन बदल घडवून आणणारी गोष्ट म्हणून पाहत आहेत। हेच तुम्हाला ऐकायला मिळतं एका जेनझी लोकसंख्येकडून, ज्यांच्यावर हा पक्ष मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे। त्यांनी जे केले आहे ते म्हणजे एका पूर्वीच्या मिशनरीचे रूपांतर केले आहे, जी राज्याची पारंपरिक दुहेरी शर्यत एका गोंधळलेल्या तिरंगी धावपळीत बदलण्याची शक्यता निर्माण करत आहे। कारण फॅन क्लब्स आता फक्त फॅन क्लब्स राहिलेले नाहीत, त्यांचे रूपांतर एका प्रकारच्या मिशनरी मध्ये झाले आहे, जी पक्षाला 23 एप्रिल रोजी निवडणूक झाल्यावर मते मिळवून देईल अशी पक्षाला आशा असेल। दोन गोष्टी ज्या मला निदर्शनास आणायच्या आहेत। तुम्हाला दिसणारी ही पोस्टर्स विजयची आहेत। हा तो चेहरा आहे ज्याच्यावर पक्ष मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। तीच त्याची ताकद आहे आणि तीच त्याची सर्वात मोठी कमजोरी सुद्धा आहे, कारण याच चेहऱ्यावर TVKने सरकार स्थापन करण्याच्या आशेने उभे केलेले सर्व 234 ते उमेदवार अवलंबून आहेत आणि म्हणूनच त्याच्यासारख्या दिसणाऱ्यांचाही वापर केला गेला आहे, कारण त्यांना माहित आहे की विजयच्या फेस व्हॅल्यूवरच तमिळनाडू बेत्री कळघम जिंकण्याची आशा बाळगून आहे। दोन गोष्टी मला इथे निदर्शनास आणायलाच हव्यात। त्यांनी सर्वत्र उमेदवार उभे केले असले तरी त्यापैकी काही जण अनुभवी लोक आहेत, जसे की VS बाबू पोल्लाची मतदारसंघात किंवा अगदी पी आहेत लीलावल्ली मिस्टर कोविलपट्टी पालयमचे सेनगोट्टियन। पण एरवी तुम्ही जे खरं तर पाहताय ते म्हणजे अनेक नवीन आलेले लोक, तरुण जे या पक्षात सामील झाले आहेत या आशेने की नवीन राजकारणाला जन्म दिला जाईल। TVK साठी जाहीर सभा घेणं हे एक आव्हान राहिलं आहे, विशेषतः करूरमध्ये 27 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर ज्यात सुमारे 41 लोकांचा मृत्यू झाला। पण सध्या प्रमाणित कार्यप्रणाली लागू आहेत, पण इथल्या लोकांचा विश्वास आहे की हे TVKच्या बाजूने संघटनेच्या अभावामुळे इतकं नाही, तर काही इतर घटकांच्या गैरव्यवस्थापनामुळे आहे, ज्यात पोलीस कशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते याचा अंदाज लावू न शकल्याने ती दुर्घटना घडली होती याचा समावेश आहे। पण सध्या विजय सर्वत्र प्रचार करत आहेत आणि हो, त्यांची टीम त्यात आदव अर्जुन सारखे रणनीतिकार, अरुण राज सारखे कोणीतरी ज्यांनी काही सेवा दिल्या आहेत असे लोक आहेत, ते सर्वजण एका पक्षात नेतृत्वाची दुसरी फळी म्हणून एकत्र येत आहेत, ज्या पक्षात एरवी विजय व्यतिरिक्त नेतृत्वाची दुसरी फळी दिसली नाही। चेन्नईमध्ये पेरावूर मतदारसंघात जिथे विजय निवडणूक लढवणार आहेत, मी उमा सुदी, कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत डी पुरमसाठी।